जेवण झालं, पोट भरलं आणि लगेच हात जातो तो गरमागरम चहा किंवा स्ट्रॉंग कॉफीकडे. अनेकांच्या दिवसाची ही सवय इतकी पक्की असते की जेवणानंतर चहा किंवा कॉफी मिळाली नाही तर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर लगेच घेतलेली ही एक छोटी सवय तुमच्या शरीरावर किती मोठा परिणाम करू शकते? तुम्हाला वाटत असेल की कॉफी फक्त झोप उडवते किंवा चहा फक्त फ्रेश वाटायला मदत करतो, पण खरं चित्र यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण वैज्ञानिक संशोधन सांगतं की जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा निर्माण करू शकतं आणि हळूहळू हीच गोष्ट शरीरात अशक्तपणा, कॅल्शियमची कमतरता, थकवा आणि अनेक आरोग्य समस्यांचं कारण बनू शकते. विशेषतः कॉफीबद्दल बोलायचं झालं तर कॉफीमध्ये तब्बल 1000पेक्षा जास्त रासायनिक संयुग असतात. त्यामध्ये कॅफीन, पॉलिफेनॉल्स आणि टॅनिक्स यांसारखी संयुक्त अणातील पोषक घटकांना शरीरात नीट शोषलं जाण्यापासून रोखू शकतात. म्हणजे तुम्ही कितीही पौष्टिक जेवण केलं तरी त्यातील आवश्यक जीवनसत्व आणि खनिजं शरीरातील योग्य प्रकारे पोहोचली नाहीत तर त्या जेवणाचा फायदा कमी होतो. विशेषतः लोह म्हणजेच आयर्न आणि कॅल्शियम यांच्यावरचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे काही वेळाने शरीरात कमजोरी, चक्कर येणं, थकवा जाणवणं किंवा हाडं कमकुवत होणं यांसारख्या समस्या दिसू शकतात. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील पोषण विज्ञान विभागातील संशोधक ॲलेक्स रुआनी यांच्या मते कॉफीमुळे शरीराचं पोषण पूर्णपणे थांबत नाही, पण त्या पोषण तत्वाचं शोषण नक्कीच मंदावतं. म्हणजे शरीराला आवश्यक असलेले घटक योग्य वेगाने रक्तात मिसळत नाहीत आणि यामागचं मुख्य कारण असतं कॉफीमधील पॉलिफेनॉल्स. हे पॉलिफेनॉल्स पचन संस्थेमधील काही मिनरलसोबत चिकटतात आणि त्यांना शरीरात शोषलं जाण्यापासून रोखतात. विशेषतः वनस्पतीपासून मिळणारं नॉन हिमालयन म्हणजेच भाज्या, फळं किंवा डाळींमधील लोह हे शरीराला आधीच कमी प्रमाणात शोषता येतं. त्यावर कॉफीचा परिणाम झाला तर शरीरातील आयर्नची कमतरता आणखी वाढू शकते. यामुळे अनेक महिलांमध्ये ॲनेमिया म्हणजेच रक्ताची कमतरता वाढण्याचा धोका असतो. विशेषतः गर्भवती महिलांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, कारण गर्भधारणेदरम्यान शरीराला अधिक लोहाची गरज असते. अशा वेळी जर जेवणानंतर लगेच कॉफी घेतली गेली तर शरीराला आवश्यक असलेलं लोह नीट शोषलं जात नाही आणि त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फक्त आयर्नच नाही तर कॅल्शियमवरही कॉफीचा प्रभाव पडतो. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, पण कॅफीनमुळे किडनीचं कार्य प्रभावित होतं आणि त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचं संतुलन बिघडू शकतं. अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्यास शरीरातील कॅल्शियम लगेवाटे बाहेर जाण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि जर एखादी व्यक्ती आधीच कमी कॅल्शियमयुक्त आहार घेत असेल तर त्यांचा हाडावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हाडं कमकुवत होणं, सांधेदुखी किंवा भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. कॉफीचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे वारंवार लघवी होणं. कॅफीन शरीरातील पाण्याचं संतुलन बदलतं, त्यामुळे शरीरातून फक्त पाणीच नाही तर काही आवश्यक जीवनसत्व आणि खनिजं देखील बाहेर टाकली जाऊ शकतात. विशेषतः व्हिटॅमिन बी सारखी जीवनसत्व पाण्यात विरघळणारी असतात. त्यामुळे जास्त कॉफी घेतल्यास शरीरातील व्हिटॅमिन बीची पातळी देखील कमी होण्याची शक्यता असते आणि मग त्याचा परिणाम थकवा, अशक्तपणा आणि मानसिक तणाव यावर दिसू लागतो. आता अनेकांना वाटत असेल की मग कॉफीपेक्षा चहा चांगला का? पण इथेच खरी गंमत आहे, कारण चहातही पॉलिफेनॉल्स असतात आणि तेही पोषक तत्वांच्या शोषणावर जवळपास तसाच परिणाम करतात. म्हणजे जेवणानंतर लगेच घेतलेला चहा देखील शरीरातील आयर्न आणि इतर मिनरल्सच्या शोधात अडथळा निर्माण करू शकतो. विशेषतः जास्त स्ट्रॉंग चहा किंवा दिवसातून अनेक वेळा घेतला जाणारा चहा हा शरीरासाठी समस्या निर्माण करू शकतो. म्हणूनच डॉक्टर आणि पोषण तज्ज्ञ काय सांगतात तर जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी थोडा वेळ थांबा. कमीत कमी 1 ते 2 तासांचं अंतर ठेवा किंवा कॉफी घ्यायची असेल तर जेवणाच्या 1 तास आधी घ्या. यामुळे शरीराला अणातील पोषक तत्व नीट शोषून घेण्यासाठी वेळ मिळतो. विशेषतः जर तुमच्या शरीरात आयर्न किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर ही सवय बदलणं खूप गरजेचं ठरतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक प्रायोबोटिक्स किंवा दही, किमचीसारखे पदार्थ खातात. पण जर हे पदार्थ गरम चहा किंवा कॉफीसोबत घेतले तर त्यातील जिवंत बॅक्टेरिया उष्णतेमुळे नष्ट होऊ शकतो. म्हणजेच त्या प्रायोबॅक्टिसचा शरीराला मिळणारा फायदा कमी होतो. त्यामुळे अशा पदार्थानंतरही थोडं अंतर ठेवणं योग्य मानलं जातं. म्हणून मित्रांनो, चहा आणि कॉफी हे शत्रू नाहीत. योग्य प्रमाणात घेतलं तर त्यांचे अनेक फायदेही आहेत.
पण वेळ चुकीची असेल तर त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी घ्यावीशी वाटली तर एकदा नक्की विचार करा. कारण कधीकधी आपल्या छोट्या सवयीच आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करत असतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण आरोग्याची खरी सुरुवात होते ती आपल्या रोजच्या छोट्या सवयीपासून. धन्यवाद.